नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता उद्याचा जो पेपर आहे त्याला सामोरं जाताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्यासाठी जे आहे हा व्हिडिओ आहे बघा। एक तर तुमचं हॉल तिकीट असेल, आयडी असेल, त्याची झेरॉक्स असेल किंवा उद्या तुम्हाला तिथे लागणार जे आहे ब्लॅक बॉल पॉइंट पेन असेल, अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या प्रॉपरली तुम्ही आधीच कलेक्ट करणं अपेक्षित आहे। हॉल तिकीटची प्रिंट वगैरे अशा जर काही गोष्टी असल्या तर त्या दुपारीच तुम्ही क्लिअर करून घ्या। खूप लास्ट रिसॉर्ट रात्री वगैरे जेवल्यानंतर जाऊन प्रिंट काढू असं शक्यतो नका करू। म्हणजे ह्या गोष्टी ज्या टेक्निकल बाबींमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, कारण बऱ्याचदा सगळ्या गोष्टी करतो आपण, अभ्यास करतो, सगळं करतो आणि मग टेक्निकलीच्या मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतात। सो ही एक बाब लक्षात घ्या। तुमचे जे सेंटर्स आहेत ते सेंटर्स तुम्ही प्रॉपरली माहीत करून घेणं अपेक्षित आहे। आता जी जुनी विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्यापैकी पुण्यातले सेंटर्स माहित आहेत, किंवा तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल समजा, म्हणजे अकोला असेल, कोल्हापूर असेल, सांगली, जळगाव, धुळे, जिथं कुठं तुम्ही आहात, तुमचे जे सेंटर आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी, मुंबईमध्ये जर तुमचं असेल बघा, जर आता उद्या त्याच्यामध्ये पण जे आहे की मेगा ब्लॉक वगैरे असेल तर त्या गोष्टी थोड्याशा तुम्ही बघितल्या पाहिजेत। आणि तुम्हाला सेंटरला जायला किती वेळ लागणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने सेंटरला जाणार आहे, ते थोडंसं प्लॅन करून ठेवणं अपेक्षित आहे। एकदम लास्ट रिसॉर्ट त्याच्यासाठी या गोष्टी शक्यतो नका करू। दुसरी बाब जी आहे की आपल्याला सेंटरवर जाताना जे आहे काही प्रिकॉशन्स पण घ्यायचे। त्याचं कारण असं आहे की आता सध्या परिस्थिती अशी आहे, क्लायमेट असं आहे की मधूनच पाऊस सुरू होतोय। सो त्या केसमध्ये पण त्या गोष्टी पण थोड्याशा आपण लक्षात घेतल्या पाहिजे। आणि त्या अनुषंगाने जे आहे एखादी छत्री जर छोटी तुम्ही ठेवू शकलात सॅकमध्ये तर ते तुम्हाला हेल्पफुल राहील। दुसरी बाब असते की म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की एखादं सेंटर असं असतं की तिथं तुम्हाला जीएस आणि सीसॅट याच्यामध्ये खूप असा स्पेस मिळत नाही, बाहेर जागा पण नसते। सो त्या अँगलनी जे आहे तुम्ही थोडंसं बघितलं पाहिजे। आणि जर पाऊस वगैरे असला तर आपल्याला मग त्या गोष्टी फेस कराव्या लागू शकतात। सो थोडंसं जरा ते लक्षात घ्या। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे की जर उद्या जे आहे दोन्ही पेपरमध्ये जीएस आणि सीसॅट, हे मी प्रत्येक परीक्षेच्या वेळेस पण सांगतो तुम्हाला की खूप जास्त जेवण वगैरे आपल्याला नाही करायचं त्याच्यामध्ये। फ्रुट्स वगैरे, ड्राय फ्रूट तुम्ही ठेवू शकता, पण खूप जास्त चपाती, भाजी, वरण, भात असं हेवी जेवण आपल्याला शक्यतो नको। ते वाटलं तर परीक्षा झाल्यावर संध्याकाळी पार्टी करू शकतो आपण, पण मूळ जे आहे की सीसॅटला आपण प्रेझेन्स ऑफ माइंडने डील केलं पाहिजे। सीसॅट राज्यसेवेचं तसं बघायला गेलं तर मागचे जे पेपर आहे त्याच्यामुळे मूळ जसं सीसॅटचा पेपर आहे त्याच अँगलने तो पेपर आहे, त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस नाही आहेत। आणि त्याच्यामुळे क्वालिफाईंग 66 मार्क घेणं त्या मानाने सोपं आहे, पण तरी सुद्धा आपण अलर्ट राहणं गरजेचं असतं, कारण ऑलरेडी तो पेपर दुपारी आहे, थोडं लिथार्जिक वाटू शकतं, तर तसं होता कामा नये। दुसरी गोष्ट, जीएसचा पेपर किंवा सीसॅटचा पेपर दोन्ही पेपर सोडवताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, एक तर सगळ्यात महत्त्वाचं पीस ऑफ माइंड गरजेचा असतो। आणि पीस ऑफ माइंड साठी तुम्ही वेळेत सेंटरला पोहोचणं गरजेचं असतं। तुम्ही एखादी तास आधी सेंटरला पोहोचा, सेटल व्हा, आणि त्याच्यानंतर जे आहे गोष्टी आपल्यासाठी खूप प्रॉपरली वर्क होऊ शकतात। प्रॉपरली तुमचा नंबर बघणं, तिथं जे आहे वर्गात जाऊन बसणं। असं पण कधी कधी होतं की समजा बेंच प्रॉपर नसेल, काही इश्यू असेल तर पॅनिक होऊ नका। तिथली जी यंत्रणा आहे ती तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे, असं होणार नाही की ते तुम्हाला हेल्प करणार नाही। दुसरी गोष्ट की बरेचसे सेंटर असे असतात त्याच्यावर पाणी नसतं, पाण्याचे इश्यू असतात, तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला कॅरी करायच्या आहेत तुमच्या बरोबर जे आहे। नंतर दुसरी गोष्ट जी आहे की पेपर सोडवताना तुम्ही पेपरला बसलाय, तुम्हाला आन्सर शीट मिळते, शांत चित्ताने जे आहे तुमचा रोल नंबर वगैरे सगळे डिटेल्स नीट भरा, तिच्यामध्ये चूक करू नका। कारण काय होतं की तशा याच्यात घाई गर्दी केली, तिथं चुकवलं तर आपला मूड तिथून खराब होतो, त्याचा इम्पॅक्ट पेपरवर पडतो। सो त्यामुळे जे आहे प्रॉपरली तुमचा रोल नंबर फिलअप करा, ते सगळे डार्क करायचे सर्कल्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली बघा। याच्यानंतर पुढचा जो सिनारिओ येतो तो म्हणजे काय की पेपर आल्यानंतर बऱ्याचदा ते सील तोडण्याची जी आहे तर ती घाई असते, ते मधूनच वाकून बघणं। आता जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत त्याला हात लावू नका। त्याचं कारण असं आहे की एखादा जो तुमचा एक्झामिनर तिथला असतो तर रफ असेल एकदम आणि त्यांनी सर्वांसमोर तुम्हाला काही बोललं, तिच्याने पण तुमचा मूड खराब होऊ शकतो। सो थोडंसं कूल राहायचं बघा, आणि वेळ सर्वांना सारखी आहे, त्यामुळे जे आहे की वेळेनंतर जे आहे ते सील तुम्ही ओपन केलं पाहिजे। प्रश्न पत्रिका प्रॉपरली पहिले बघून घ्या, तसं त्यांनी चेक करूनच ते पाठवतात, सगळे पेजेस प्रिंट झाले नाही झाले, पण तरी सुद्धा तुम्ही एकदा नजर टाकली पाहिजे। मधूनच प्रॉब्लेम आपल्याला येता कामा नये। प्रत्येक प्रश्न जो आहे तो नीट वाचा, आपल्याला सिली मिस्टेक मिनिमाइज करायचे आहे पेपरमध्ये। इनकरेक्ट, करेक्ट असं नीट बघा, बिनचूक, बिनचूक नसलेले, योग्य, अयोग्य, बऱ्याचदा आपण फक्त योग्य शोधण्याच्या याच्याने पेपर सोडवत जातो, असं करू नका। दुसरी गोष्ट जी राहिली की प्रत्येक स्टेटमेंट नीट वाचा। कधी कधी एका स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट आहे, पहिलं योग्य असतं, दुसरं गडबड असतं, चुकीचं असतं, आपण तेवढंच अर्ध वाचून त्याला योग्य समजून जे आहे ते टिक मारू शकतो। किंवा बऱ्याचदा काय होतं ना की अटेम्प्ट करताना मिसलेनियस प्रश्न किंवा काही युट्यूबर्स
व्हिडिओज आहेत तसे की तुम्हाला जर अटेम्प्टच करायचं आहे तर मग ऑल ऑफ द अबोव्ह करा, हे करा, ते करा. तर शक्यतो अशा गोष्टींमध्ये आपण अडकता कामा नये. दुसरी गोष्ट जी राहील की पेपर जो आहे तो पूर्ण आपल्याला प्रॉपरली वाचायचा आहे. त्याच्यामुळे एक स्पीड मेंटेन करणं फार गरजेचं आहे. जर एखादा प्रश्न आपल्याला अडकला असेल तर क्विकली पुढच्या प्रश्नावर तुम्ही जे शिफ्ट झालं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की समजा पॉलिटी माझ्यासाठी खूप चांगला विषय आहे, मला नेहमी टेस्टमध्ये पॉलिटिक्स चांगले मार्क्स आले, पण इथले प्रश्न जरा मला टफ वाटतायत. मग त्या केसमध्ये मी काय केलं पाहिजे, तर क्विकली जे आहे पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या विषयाकडे गेलं पाहिजे. कारण ते तिथं तुम्ही असं पर्सनल लेवलला त्याला पर्सनली घेता कामा नाही की एवढा अभ्यास करून असं कसं झालं, मला हे येत कसं नाही. सो त्या गोष्टी फार क्लिअरली आहे की जर ते डील होत नसेल पटकन पुढच्या प्रश्नावर जा आणि पुढचा प्रश्न अटेम्प्ट करा. सो दॅट आपल्याला जे आहे ते सगळे 100 प्रश्न जे आहे ते आपल्या नजरेखालून गेले पाहिजे. आता बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांनी, आता ज्यांच्याशी सर्वांची बोलणं झालं, त्यांनी म्हटलं की सर राऊंड किती करायचे. सो एक काळ होता की ज्यात सांगितलं होतं की किमान 3 राऊंड तुमचे झाले पाहिजे. आजकालचे पेपर लेंथी होत चालले दिवसेंदिवस, तर अशा कुठल्या 8 तास नको, पण किमान 2 वेळा तरी तो पेपर आपल्या नजरेखालून गेला पाहिजे प्रॉपरली. बऱ्याचदा काही सोपे प्रश्न पण मागे राहून जातात. तुम्ही जर वेळेचं नियोजन केलं नाही तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जर पीवायक्यू बघितले असतील तर एकाच टॉपिकवर 2-2 प्रश्न विचारलेले आहेत, 3 प्रश्न विचारलेले आहेत कधी कधी. तर एखाद्याचं उत्तर पुढे जाऊन पण आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामुळे पेशन्स ठेवायचे. एकदम पॅनिक नका होऊ एखाद्या विषयाला, त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळण्याचे चान्सेस पण आहेत. दुसरं जे आहे की प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे तर ते सर्कल राऊंड करा, गोल करा त्याच्यामध्ये. असं नका करू की 100 प्रश्न झाल्यानंतर ती आन्सर की भरायला घेतली तुम्ही, तिच्यामध्ये जर तुमचे नंबरिंग चुकलेत तर तिच्यामध्ये सगळेचे सगळे प्रश्न चुकू शकतात बघा ते. म्हणून एक 5-10 झाल्यानंतर जर तुम्ही सोडवल्याबरोबर राऊंड करता चांगली गोष्ट आहे, पण किमान 5 ते 10 मध्ये तर तुम्ही ते राऊंड्स करा. ते सगळं शेवटी ठेवू नका. वेळेचं जर तुमचं नियोजन गडबडलं तर त्या केसमध्ये जे आहे शेवटी ते बरेचसे राऊंड करायचे पण राहून जातात. सो तो एक मुद्दा असतो बघा. पेपर सोडवताना तुम्हाला पीस ऑफ माइंड ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही जितकं कूल राहाल तेवढे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. जर तुम्ही शांततेने त्या पेपरला सामोरं नाही गेला तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. बऱ्याचदा आपल्याला सलग 5 प्रश्न नाही आले, 4 नाही आले, आपण पॅनिक होऊन जातो. किंवा जो सुरुवात असते पेपरची त्या सुरुवातीला जर ते नाही झालं तर मग त्या केसमध्ये जे आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या पेपरवर होतो. तुम्हाला कदाचित कठीण प्रश्न सुरुवातीला आले असतील तर ते इतरांना नंतर याच्यात आले असतील, ते कुठं 50 नंतर असतील, कुठं 70 नंतर असतील. सो सर्वांना ते प्रश्न फेस करायचे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर सिन्सिअरली सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, ज्या किमान अभ्यासण्यासाठी जे काही सोर्सेस असतात ते जर चांगले अभ्यासलेले असतील तर त्या केसमध्ये तुमचं काम आहे की तुम्ही खूप पीसफुली त्या पेपरकडे बघणं गरजेचं असतं. कारण जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि तुम्हाला जर तो प्रश्न अवघड वाटतोय तर ऑब्व्हियसली तो इतरांसाठी पण अवघड असणार आहे. पण याला कंडिशन आपलं आहे की तुम्ही चांगला अभ्यास केलेला पाहिजे. त्यामुळे जे आहे की बऱ्याचदा आता समजा आपण जाऊन बसलो डायरेक्टली एखाद्या कॅन्डिडेटने तेवढाचा अभ्यास नाही केला तर त्याची फिलिंग फार वेगळी असू शकते. पण एक चांगला अभ्यास केलेला कॅन्डिडेट जे आहे त्याला हे कळतं, ती डेप्थ कळते पेपरची. तुमचा अटेम्प्ट त्या डेप्थ नुसार असणं अपेक्षित असतं, पण स्टील 4:1 आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग. सो त्या केसमध्ये जे आहे की 85+ पर्यंत तुमचा अटेम्प्ट असणं अपेक्षित आहे. मला आता मधल्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी विचारलं सर याचं मेरिट किती लागेल, सो वॅकन्सी किती आहे, पेपर कसा येतो, याच्यानुसार ती गणितं बदलतात. सो तुम्ही पेपर प्रॉपरली सॉल्व्ह करा, त्याच्याकडे तुम्ही तुमचा फोकस असला पाहिजे. मेरिट किती लागणार ह्या नंतरचा विषय बघा. तर असे कुठलेही थॉट प्रोसेस तुम्ही जे आहे तुमच्या बॅक ऑफ माइंडला ठेवू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आहे की आज रात्री जे आहे प्रॉपरली झोप घ्या. किमान एक 6 ते 8 तास तुम्ही जे आहे पीसफुली झोपलं पाहिजे. बऱ्याचदा असं तर नाही हे वाचायचं बाकी आहे, ते वाचायचं बाकी आहे, किंवा आता लायब्ररीमध्ये कोणीतरी जे आहे नवीन काहीतरी आणलं की नाही हे मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आहेत. तर अशा गोष्टींच्या मागे धावू नका. कुठलाही रिझल्ट कधी येतो, कुठल्या बेसिसवर येतो, तुम्ही 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जो अभ्यास करत आलेला आहे त्याचा परिपाक म्हणून हा पेपर आहे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. उद्याच्या पेपरला सर्वांनी जे आहे खूप चांगल्या पद्धतीने सामोरं जा. आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे मेन्सचं प्रिपरेशन पण तुम्हाला करायचं आहे. कारण आताचे सगळे रिझल्ट आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त वेळ नंतर जे आहे घालवणं ते अपेक्षित पण नसणार आहे. त्याच्यासाठी आपण सोमवारी जे आहे तर ते भेटणार आहोत, किंवा हा जो पेपर असेल या पेपरचे पण आन्सर की आपण डिस्कस करू संडेला संध्याकाळी. पण सर्वांनी जे आहे खूप खूप पॉझिटिव्हिटीने जे आहे या पेपरला सामोरं जा. तुम्हाला सर्वांना संपूर्ण टीम स्पॉटलाइट तर्फे खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.